नमस्कार, मी गीता. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वतःच्या कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवित संत गाडगेबाबा यांना अनोख्या पद्धतीने वाहिली आदरांजली. करुणा धनंजय मुंडे स्वराज्य शक्ती पक्षाच्या वतीने बीड येथून लोकसभेची निवडणूक लढणार असल्याची त्यांची घोषणा. आता सविस्तर बातम्या. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवून संत गाडगेबाबा यांची जयंती कृती कार्यक्रमातून साजरी करण्यात आली. जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये शनिवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वतःच्या कार्यालयात स्वच्छता मोहिमेला सुरुवात करून जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रत्येक विभागात सदर मोहीम मोठ्या कृती कार्यक्रमातून राबविली. जिल्हाभरती नागरिक त्यांची कामे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात येतात. या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रशासन गतिमान कसे करता येईल, येणाऱ्या नागरिकांना चांगल्या सुविधा कशा मिळतील, त्या दृष्टीने जिल्हाधिकारी स्वामी यांनी सदर मोहीम राबवली. यावेळी त्यांना स्वच्छता मोहिमेबाबत विचारणा केली असता त्यांनी संत गाडगेबाबा यांनी दिलेल्या शिकवणीचा अंमल आपल्यातून दिसला पाहिजे, असे एडीएन सोबत बोलताना म्हटले आहे. नाही, पदभार स्वीकारल्यानंतर पूर्ण कार्यालयाचा जेव्हा मी फेरफटका घेतला तेव्हा बऱ्याच ठिकाणी मला अस्वच्छता आढळून आली. सर्वसामान्य नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कामाला येतात, तर त्यांनाही प्रसन्न वाटलं पाहिजे, त्यांचेही कामं जलद गतीने झाले पाहिजेत. त्यासाठी कर्मचारी हा अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये असला पाहिजेत. अनवॉन्टेड रेकॉर्ड, जुन्या फायली, गठ्ठे सर्व टेबलवर नसले पाहिजेत. म्हणजे या स्वच्छता मोहिमेमागचा मूळ उद्देश असा आहे की प्रशासन गतिमान कसं करता येईल, येणाऱ्या नागरिकाला चांगल्या सुविधा कशा मिळतील, या दृष्टिकोनातून इथले जे काही स्वच्छतागृह आहेत ते साफसूफ करून सर्व चालू करायच्या सूचना दिल्या. ते काम सुरू आहे. त्याचबरोबर प्रत्येक कक्षामधल्या जुन्या फाईल्स ज्या आहेत त्या वर्गमध्ये जमा झालेल्या आहेत त्या काढून नष्ट करणे, ज्या जतन करायच्या त्या अभिलेखगृहामध्ये पाठवणे आणि एखाद्या कक्षामध्ये एखादा नागरिक किंवा एखादे लोकप्रतिनिधी आले स्थानिक ग्रामीण भागातले, तर त्यांचं काम पटकन त्यांना करायला सोपं जावं. फाईली हाताळताना जास्त वेळ लागू नये किंवा फाईल शोधताना जास्त वेळ लागू नये, यासाठी आम्ही सूचना दिल्या होत्या आणि आज सुट्टीचं सर्व स्टाफ आमचा हजर झालेला आहे. मी माझ्या चेंबरपासून स्वच्छता मोहिमेला सुरू केली आहे. आमचे जे BA कक्षा आहे तिथून आम्ही सकाळी सुरुवात केली आणि मग त्याच्यानंतर सर्व कक्षामध्ये साफसफाई चालू आहे आणि ही एक निरंतर प्रक्रिया असली पाहिजे. हे काही आजचा दिवस केला आणि संपला अशातला भाग नाही आहे. आणि आम्ही आमच्या ऑफिसमध्ये केल्यानंतर आम्ही दुसऱ्याला सांगू तुमचं पण ऑफिस स्वच्छ ठेवा. आणि स्वच्छता हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. संपूर्ण जिल्हाभरामध्ये स्वच्छता मोहीम चालू आहे. नुकतीच गाडगेबाबाची जयंती आपण साजरी केली आहे आणि त्याचा आम्हाला आपला दिसला पाहिजे आणि हा संदेश इतर कार्यालयाला देण्याकरता हा सुरू केलेला आहे. शहरातील जळगाव रोडवर मराठा आंदोलकांनी आज रस्ता रोको केला. यावेळी आंदोलकांनी मोठी घोषणाबाजी करत आरक्षणाप्रती रोष व्यक्त केला. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी 24 फेब्रुवारी रोजी राज्यभर रास्ता रोको करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर शहरातील जळगाव मुख्य रस्त्यावर मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. जवळपास 1 तास त्यांनी मुख्य महामार्ग अडवून ठेवला होता. त्यावेळी जवळपास 1.5 किलोमीटर इतकी वाहतूक खोळंबा झाली. मात्र यातही ॲम्ब्युलन्स वर्गरथाला मराठा समाजानं रस्ता करून देत सामाजिक बांधिलकी जपली. या आंदोलनात पहिल्यांदाच मुस्लिम नागरिक समाविष्ट झाले होते. मराठा समाजाला सरकारनं 10% आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र हा निर्णय म्हणजे समाजाची फसवणूक असल्याचा आरोप मराठा समाजाच्या वतीनं केला जातोय. त्यामुळेच शनिवारी सकाळी 11च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आंदोलन करण्यात आलं. शहरात जळगाव रस्ता, मुकुंदवाडी, धुळे, सोलापूर महामार्ग यासह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. याआधी सरकारनं अशाच पद्धतीने वेगळं आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तो निर्णय न्यायालयात टिकला नाही. मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना सर्वांच्या मनात आहे. यावेळी पुन्हा एकदा सरकारनं तसाच निर्णय दिला असून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात जाण्याची भाषा वापरली आहे. इतकंच नाही तर दिलेलं आरक्षण टिकणार नाही असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे सरकारच्या भूमिकेवर शंका येत असल्यानं आजचा रास्ता रोको केल्याची भावना मराठा समाजानं यावेळी व्यक्त केली.
नवीन लोकांनी राजकारणात यावे आणि काहीतरी क्रांती घडवावी असे आवाहन करुणा धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. त्या शहरात आल्यास तर त्यांनी नवीन पक्षाची स्थापना केल्याची घोषणा देखील यावेळी केली. स्वराज्य शक्ती सेना पक्ष काढलेला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती बघताना जे महाराष्ट्रामध्ये आज जी खालची पातळीवर जाऊन राजकारण चालू आहे, सगळे पक्ष एकत्र आलेले आहे आणि सगळे जितके भ्रष्टाचारी लोक आहे ते पण सगळे एकत्र आलेले आहे आणि अपोजिशनमध्ये जनता आहे. हे बघून मी नवीन पक्ष काढलेला आहे आणि हे पक्षामध्ये माझी एकच आहे की नवीन लोक राजकारणामध्ये या आणि महाराष्ट्रामध्ये काहीतरी राजकीय क्रांती घडवा, ज्याच्यामुळे लोकांना न्याय भेटेल, गोरगरीब जनताला, शेतकरी लोकांना, महिलांना, विद्यार्थ्यांना, सगळ्यांना न्याय भेटेल, व्यापारी वर्गांना, सगळ्यांना आज न्याय भेटेल. त्याच्यासाठी आज माझी धडपड चालू आहे आणि 2024ची सगळी निवडणूक जे आहे ते आपण 288 सीटे आणि सगळी स्थानिक जे निवडणूक आहे हे पूर्ण आपण लढवणार आहे. आणि मी एकच आवाहन करते, बीजेपीचे जितके आमदार आहे, जे लोक नाराज आहे की त्यांना आजपर्यंत 30 वर्ष झाले आमदार झाल्यानंतर आणि त्या लोकांना मंत्रिपद भेटलेला नाही आहे, पण इकडचे तिकडचे लोकांना घेऊन बीजेपीमध्ये मोठे मोठे पदावर टाकतात. तो असे लोकांशी पण मी हात जोडून विनंती करते, आता ईडी-सीडीचं राजकारण चालू आहे ते तुम्ही सोडा. पूर्ण पैसा कोई छातीवर घेऊन जाणार नाही आहे. तुम्ही सगळे ये जनताची सेवामध्ये लावा. कोणी ईडी लावणार नाही, कोणी सीडी लावणार नाही. तुम्ही स्वराज्य शक्ती सेनामध्ये या आणि ये महाराष्ट्राची जनतासाठी काहीतरी नवीन तुम्ही आता करा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे गंगापूर येथे अनावरण करण्यात आले. अहिल्यादेवींचा राजकारभार प्रेरणादायक असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जनता सुखी, समाधानी व सुरक्षित राहावी, सामान्य माणसांना न्याय मिळावा यासाठी राज्यकारभार केला. अहिल्यादेवींनी केलेला राज्यकारभार हा प्रेरणा देणारा आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज गंगापूर येथे केले. गंगापूर येथील जामगाव टी पॉइंट येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार कैलास पाटील, भूषणसिंग राजे होळकर, राजे यशवंतराव होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब तोगे, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, अरुण रोडगे यांच्यासह पदाधिकारी व प्रशासनातील अधिकारी नागरिक उपस्थित होते. यावेळी आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार कैलास पाटील, रावसाहेब तोगे, माजी सभापती अरुण रोडगे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी सभापती अरुण रोडगे सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबाबत त्यांनी सर्वांचे आभार मानले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या या प्रतिमेचं अनावरण झालेलं आहे. अतिशय सुंदर असा हा पुतळा बनवलेला आहे आणि याचं उद्घाटन पण खूप मोठ्या थाटामाटात झालं. या गंगापूर तालुक्यातील, वैजापूर तालुक्यातील, खुलताबाद तालुक्यातील सर्व लोकांनी आमच्या आव्हानाला वो देऊन सर्वजण मोठ्या संख्येने आलात. अतिशय शिस्तीत आलात, अतिशय चांगलं आलात. म्हणून या सर्व लोकांचं आमच्या यशवंतराव होळकर, राजे यशवंतराव होळकर प्रतिष्ठानतर्फे मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो. आमचे अध्यक्ष माननीय तोगे नाना, आम्ही सर्व सदस्य लोक आपण ज्या परिस्थितीत या ठिकाणी आलात चुकून आणि या बंदोबस्तामुळं, पोलिसाच्या बंदोबस्तामुळं, राज्याचे उपमुख्यमंत्री असल्यामुळं त्यांचा जो प्रोटोकॉल आहे त्यामुळं अनेक लोकांच्या सोयी आम्हाला करता आल्या नाही. बऱ्याच लोकांना आम्हाला स्टेजवर घ्यायचे होते, बऱ्याच लोकांना आम्हाला भाषणाच्या परमिशन द्यायचे होत्या, परंतु राज्यातली काही परिस्थिती पाहता PI DYSP यांनी आमची मीटिंग घेऊन सकाळी सांगितलं की आम्हाला अतिशय प्रोटोकॉल हा पाळायचा आहे, आम्हाला या ठिकाणी संरक्षण अतिशय मोठ्या प्रमाणात द्यायचं आहे. ला आम्ही स्टेजवर घेऊ शकलो नाही, काही लोकांना आम्ही भाषणाचा चान्स देऊ शकलो नाही. त्यामुळं मी आणि तोगे नाना आम्ही दोघंही आपली खरोखर दिलगिरी व्यक्त करतो. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ADN. हॉटेल विझार्ड पॅलेस
तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent here. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, N8, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता, प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर स्वागत. आगामी हज यात्रेच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन नव्याने तयार करण्यात आलेल्या हज हाऊस येथे करण्यात आल्याची माहिती खिदमत-ए-हुजाज कमिटीचे अध्यक्ष मौलाना नसीबुद्दीन मिफ्ताही यांच्या वतीने एडीएन सोबत बोलताना देण्यात आली. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. मोहतरम नाज़रीन किराम, एडीएन न्यूज़ चैनल के मारिफत में मौलाना मोहम्मद नसीमुद्दीन मिफ्ताही, सदर खिदमत हुज्जाज कमेटी औरंगाबाद, आपसे मुखातब हूँ. अल्हम्दुलिल्लाह हज 2024 के आज़िमीन हज बैतुल्ला व ज़ायरीन मदीना के लिए एक तरबियती नशिस्त जिसमें 2500 आज़िमीन हज इंशाअल्लाह शिरकत करेंगे. उनका पहला इमसाल का तरबियती हज कैंप और हज की नशिस्त का आगाज़ नए हज हाउस में महाराष्ट्र स्टेट हज कमेटी के ज़ेर निगरानी मुनक़िद हो रहा है और जिसमें
अक़लियती उमूर के वज़ीर आली जनाब अब्दुल सत्तार साहब इस हज ट्रेनिंग कैंप का इफ्तिताह फरमाएंगे और हमारे खिदमात हुज्जाज कमेटी के जो अरकान जो तजुर्बेकार है वो तमाम आज़िमीन हज को तरबियत देंगे। बॉम्बे से महाराष्ट्र स्टेट हज कमेटी के भी ज़िम्मेदार और यहाँ के भी ज़िम्मेदार उसमें शिरकत करेंगे। अल्लाह से दुआ है कि अल्लाह ताला इस हज तरबियती कैंप को जो है तो आसानी और आफ़ियत के साथ मुकम्मल फरमाए और तमाम मुसलमानों को हज बैतुल्लाह की हाज़री नसीब फरमाए। आमीन व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह। रविवार आणि सोमवार दरम्यान असलेल्या रात्री सब ए बारात निमित्त करण्यात येणाऱ्या धार्मिक नियोजनाबाबत खिदमत ए हुजाज कमिटीचे अध्यक्ष मौलाना मोहम्मद नसीमुद्दीन मिफ्ताही यांनी माहिती दिली। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन किराम, मैं ख़ादिम आपका मौलाना मोहम्मद नसीमुद्दीन मिफ्ताही आपसे मुखातिब है कि अल्हम्दुलिल्लाह परसों इतवार के दिन 25 फरवरी को इतवार और पीर की दरमियानी शब में शब बारात है। अहादीस शरीफा में उसकी फजीलत और अहमियत बताई गई है और उसमें जागने का नहीं बल्कि इबादत का हुक्म दिया। हुजूर अकरम सरवर आलम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने आपने फरमाया, जब शाबान की 15वीं शब आए तो क़ूमू लैलहा व सूमू नहारहा, कि उसके रात में इबादत करो और दिन में जो है रोज़ा रखो। और अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उस दिन कब्रस्तान भी तशरीफ़ ले गए और जन्नतुल बकी के मज़मूमीन के लिए दुआए मग़फ़िरत की। तो ये कब्रस्तान को ज़रूरी नहीं समझना जाना, लेकिन जाना मुस्तहब है और इबादत करना भी मुस्तहब है। और इस रात में जागने का मतलब ये नहीं है कि सड़कों पर चौराहों पर हमारे नौजवान जो है घूमते रहें और जो है तो दूसरे कामों में इबादत के अलावा मशगूल रहे, ये मुनासिब नहीं है। ये नेकी बर्बाद और गुनाह लाजिम वाली बात है। इबादत को सुकून के साथ मस्जिदों में, घरों में, बग़ैर शोर शराबे के करना चाहिए। इस रात में बिरादरान वतन को या किसी मुसलमान को तकलीफ़ देना कभी भी जायज़ नहीं है। और जब इबादत का मौका हो तो हम अच्छे अखलाक और अच्छे किरदार का मुज़ाहरा करने का वक्त होता है। हमारी तमाम इबादतों में खूबी यह है कि इसमें सुकून, खामोशी और वक़ार होता है और दूसरों की इबादतों में शोर शराबा और गाना बजाना होता है। कुरान में कहा, वमा कान सलातुहुम इंदल बैति इल्ला मुकाअन व तस्दिया। मेरी नौजवानों से दरख्वास्त है और कि वो जो शोर शगाफ न करे, मस्जिद में इबादत करे और इशा और फजर की नमाज का एहतमाम करे, रोज़े का एहतमाम करे और सलातुत तस्बीह पढ़े, कुरान करीम की तिलावत करें। और सबसे बड़ी बात, इस मुल्क की हिफाजत के लिए और तमाम आलम और इंसानियत की हिफाजत और जान माल, इज़्ज़त व आबरू की हिफाजत के लिए गिड़गिड़ा कर दुआ फरमाएँ और अल्लाह इस मुल्क में अमन व अमान दे, पूरे आलम में अमन व अमान दे और हम सबको खैर व आफियत से नवाजे। आमीन व आखिर दावान अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। महानगर पालिका आणि इस्लामिक रिसर्च सेंटर एज्युकेशन वेलफेअर ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने मोफत आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले, याचा शहरवासियांनी फायदा घेतला। महानगरपालिकेच्या प्राथमिक स्वास्थ्य केंद्र जुना बाजार आणि इस्लामिक रिसर्च सेंटर एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। रोहिला गल्ली येथील मस्जिद इखलास येथे सदर शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते। या शिबिरामध्ये
शहर आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन मोफत आयुष्यमान भारत कार्ड करून घेतले। यावेळी आयोजकांच्या वतीने सदर शिबिराच्या बाबत अधिक माहिती देण्यात आली। आज मस्जिद इखलास के अंदर एक आयुष्मान जो भारत कार्ड है, जो मेडिकल गवर्नमेंट की तरफ से स्कीम है, तो 5 लाख तक का सालाना मेडिकल जो है अगर किसी को कुछ प्रॉब्लम होता है तो बेनिफिट्स मिलता है। उसका कैंप इस मस्जिद में रखा गया इस्लामिक रिसर्च सेंटर एजुकेशन वेलफेयर ट्रस्ट की जानिब से। अल्हम्दुलिल्लाह ये कैंप जो है दोपहर 2 बजे से शुरू हुआ है और शाम 6 बजे तक जो है चलने वाला है, और मर्द और ख़वातीन लेडीज़ एंड जेंट्स दोनों के लिए। तो मैं अपील करूँगा लोगों से कि जिन लोगों के कार्ड नहीं है वो यहाँ आकर बनाए, या फिर जहाँ भी हो सकता है ऑनलाइन इसको आसानी से बनाया जा सकता ज़रूर करें। ये कैंप के अंदर अल्हम्दुलिल्लाह काफ़ी तादाद में लोग आ रहे हैं, और अभी तो कैंप शुरू ही हुआ है। इंशाअल्लाह अज़ीज़ शाम तक और भी लोग आएंगे। आपसे गुजारिश है कि इससे जो है फ़ायदा उठाएं। कॉस्मो फाउंडेशन आणि जालंधर मोटर्स ISIE इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने CSMSSS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे ऑटो इलेक्ट्रिकल आणि EV ऑटोमोबाईल टेक्निशियन कोर्सचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कॉस्मो फाउंडेशन आणि जालंधर मोटर्स आणि ISIE इंडियाच्या संयुक्त विद्यमाने CSMSS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे ऑटो इलेक्ट्रिकल आणि EV ऑटोमोबाईल टेक्निशियन कोर्सचे उद्घाटन करण्यात आले। 15 फेब्रुवारी 2024 पासून हा कोर्स सुरू करण्यात आलेला आहे। यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील गरजू विद्यार्थिनींना सक्षम करण्यासाठी या कोर्सद्वारे रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे व ऑटो इलेक्ट्रिकल आणि EV ऑटोमोबाईल तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान प्रदान करेल। CSMSS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कांचनवाडी येथे 23 फेब्रुवारी 2024 रोजी उद्घाटन करण्यात आले। यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उल्हास शिंदे आणि कॉस्मो फिल्म्सचे फायनान्स अँड अकाउंट हेड आर गुप्ता, कॉस्मो फाउंडेशन CSR कोऑर्डिनेटर रजत बाठे, कॉस्मो फाउंडेशनचे कॅल्स्टर समन्वयक लक्ष्मीकांत बनकर, कॉस्मो फिल्म्सचे भाग्यश्री दोशी, सविता सरोदे, अंजली पाल, धनश्री मोटे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या ISIE इंडियाच्या प्रकल्प व्यवस्थापक रुपाली अग्रवाल व ISIE इंडिया टीम आणि CSMSS चे शिक्षक वृंद आदींनी यशस्वीपणे कार्यक्रम पार पाडला। शेवटी परत एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वतःच्या कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवित संत गाडगेबाबा यांना अनोख्या पद्धतीने वाहिली आदरांजली। करुणा धनंजय मुंडे स्वराज्य शक्ती पक्षाच्या वतीने बीड येथून लोकसभेची निवडणूक लढणार असल्याची त्यांची घोषणा। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।